मुलुंड मेट्रो दुर्घटना प्रकरणी ठेकेदारावरील कारवाई असमाधानकारक आहे। ठेकेदाराला काळ्या यादीमध्ये टाका। मनसेनं बॅनरच्या माध्यमातून ही मागणी केली आहे। एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानापासून काही अंतरावर मनसेनं हे बॅनर लावलेत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुणाल बोहिटे यांनी। पाहूया। मुंबई ते ठाणे दरम्यान सुरू असणाऱ्या मेट्रो प्रकल्प 4च्या दुर्घटनेनंतर ठाण्यामध्ये त्याचे पडसाद उमटताना पाहायला मिळतात। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून हे जे व्यंगचित्र आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। मुंबईची मेट्रो पडगती अशा प्रकारची टॅगलाईन जी आहे ती या संपूर्ण बॅनरला देण्यात आलेली आहे। चिंता नको, विकास पडत धडपडत पुढे चालला आहे। हे 5 लाख घ्या आणि मेट्रोचा आनंद घ्या। जे काही दुर्घटनाग्रस्त अपघातग्रस्त नागरिक होते त्यांना 5 लाखाची मदत सरकारने केली होती आणि त्याचा उल्लेख देखील या बॅनरवर करण्यात आलेला आहे। मनसेचे स्वप्नीलजी महेंद्रकर आपल्या सोबत आहेत। एकीकडे मेट्रोचं काम सुरू आहे, मेट्रो आली तर विकास होईल अशा प्रकारचं म्हणणं सरकारचं आहे। मात्र अशा प्रकारच्या दुर्घटनेचा सामान्य माणसाचे बळी जातात। नाही, विकासाचा जो विकास होईल तो कोणासाठी करतायत? सामान्य माणसाचा। सामान्य माणसाचा जीव जायला लागला तर विकासाचा जो विकास करताय तो कोणासाठी? आज सामान्य माणसाचा जीव तुम्ही 5 लाखात त्याचा सौदा करता। आज तुम्ही बघत असाल ज्याचा जीव गेला त्याला 5 लाख रुपये गेले। आज अशीच दुर्घटना एक जेव्हा घडलेली कुठे? ती दुर्घटना घडलेली अमेरिकेत। 264 कोटी रुपये सरकारने दिले त्या संबंधित कुटुंबाला ज्याच्या घरची महिलाचा मृत्यू झाले। तर सरकारने फक्त दिखावा करू नये, सरकारने सुरक्षेची ठोस उपाययोजना करावी जेणेकरून अशा दुर्घटना या भविष्यात घडणार नाही। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय की अशा दुर्घटना या फक्त मुंबईत नाही तर MMR मध्ये घडतायत। तर सरकारने याच्यावर लक्ष द्यावं आणि ठोस उपाययोजना करावी। फक्त निलंबित करून आणि फाईन मारून काहीच होणार नाही। ठोस उपाययोजना जर केल्या नाही तर अशा दुर्घटना वारंवार घडतील आणि वारंवार जीव जातील। नक्कीच एकंदरीत पाहायचं झालं तर मुलुंड मेट्रो दुर्घटनेनंतर मनसेने जे आहे अशा प्रकारचे बॅनरबाजी करून निषेध जो आहे तो व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। जय महाराष्ट्र न्यूज ठाणे।